नाही, गेली कित्येक वर्ष भारतीय जनता पक्षाचं केंद्रात आणि राज्यात ज्या पद्धतीचं सरकार आलेलं त्याच्याबद्दल राजसाहेब हेच म्हणतायत की यांना मुंबईचं मराठी पण घालवायचे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी मुंबई गुजरातला मिळाली नाही याचं दुःख नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मुंबईवरती कब्जा करण्याचं कट कारस्थान भारतीय जनता पक्ष या माध्यमातून शिजवतोय. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला आम्ही हेच सांगतोय की येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये मराठी माणूस या ठाकरे युतीच्या मागे ताकदीने उभा राहिला पाहिजे. कृपाशंकर सिंग सारखा माणूस उत्तर प्रदेश आणि बिहार मधल्या एका महानगरपालिकेचा महापौर हा मराठी असेल असं विधान जर आम्ही केलं तर उत्तर भारतीय आणि बिहारी असणाऱ्या नेत्यांना चालणार आहे का? गुजरात मधल्या सुरत महानगरपालिकेचा महापौर हा मराठी आम्ही करू असं जर आम्ही गुजरातमध्ये जाऊन बोललो तर काय होईल? या कृपाशंकर सिंग यांची जीभ छाटली पाहिजे या संदर्भातलं सुद्धा अत्यंत गंभीर विधान केल्यामुळे मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला या संदर्भात सांगते, हे मराठी पण घालवण्याचं कटकारस्थान आपण उधळून लावा. राहिला प्रश्न केशव उपाध्याय यांचा. म्हणजे मला अजूनही लक्षात येत नाही की मला कळलं की 9 तरुण प्रवक्त्यांना भारतीय जनता पक्षाने मुंबई महानगरपालिकेची उमेदवारी दिली, पण आमचे केशवराव मात्र अजूनही त्यांना नगरसेवक पद मिळत नाहीये, अजूनही आमदारकी मिळत नाही आणि खासदारकी मिळत नाही. केशवराव मला कळतंय की नवनाथ बन यांना उमेदवारी मिळाल्यामुळे आपली जी ओली जखम आहे ती अजूनही भरून निघालेली नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्याच उमेदवारी आणि सीट मागितल्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मोठ्या प्रमाणात उमेदवार लढू शकतात, जिंकू शकतात. आणि मराठी महाराष्ट्रासाठी 2 पावलं आम्ही कायम मागे यायला तयार आहोत. हे परप्रांतीय मतदारांना खुश करणं आणि परप्रांतीय मतदारांचं एक गट्टा मतदान स्वतःच्या पक्षाला मिळवण्यासाठी मात्र त्याच वेळी मराठी माणसाला मात्र गृहीत धरलं जातं की हा आमच्या मागे आहेच. प्रत्येक पक्षातल्या मराठी माणसाला आज आम्ही हाक देतोय की यावेळी तुम्ही पक्ष बघू नका, फक्त ठाकरे युती आणि मराठी माणसाच्या मागे उभे राहा.